नमस्कार. तुम्हाला व तुमच्या परिवाराला हे नवीन वर्ष सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो. त्याचबरोबर या नवीन वर्षात नवीन संकल्प करावायचे आहेत. आपल्या देशातील स्वातंत्र्याला 76 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आजच्या दिवशी आपण असा संकल्प करूया का दीनदुबळ्यांना आरोग्याची मदत झाली पाहिजे. आपल्या देशवासियांना शिक्षणाचे देशातील विद्यार्थ्यांना सर्वांनाच शिक्षण उपलब्ध झालं पाहिजे, जेणेकरून आपल्या देशाची आपल्याला प्रगती साधता येईल. आपल्याला प्रत्येकाला घटनेने दिलेले जे अधिकार आहेत ते गरीबातल्या गरीब माणसाला मिळवून द्यायचे आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आज आपण पाहतोय हजारो विद्यार्थी शिक्षणापासून इयत्ता 8वी नंतर वंचित राहतात. 10वी नंतर हजारो मुली विद्यार्थिनी शिक्षणापासून 11वी ग्रॅज्युएशनच्या कॉलेजपासून वंचित राहतात. तसेच विविध क्षेत्रामध्ये आपण निवड 1, 2, 3 क्षेत्र निवडून नाही चालणार, तर हजारो क्षेत्र आहेत विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी. त्यासाठी त्यांना चांगलं मार्गदर्शन करणे ही आपली ड्युटी आहे समाज बांधव म्हणून. त्याचबरोबर जसं बाजूच्या राज्य आहे हैदराबाद, का तिथनं दरवर्षी 70,000 पोरं MS साठी अमेरिकेला जातात. बाजूच्या गुजरात सांगा, राजस्थान सांगा, शिक्षणासाठी खूप बाहेर जातात. स्पर्धा परीक्षाबाबत म्हणायचं गेलं तर उत्तर प्रदेश, बिहार अव्वल दर्जाला आहे. आपल्याला आपला महाराष्ट्रही अव्वल दर्जाला न्यायचा आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या पाठीमागे त्यांना प्रयत्न करायला सांगणे, त्यांना चांगली दिशा देणे हे आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे. या नवीन वर्षामध्ये आपण असा संकल्प करूया का भ्रष्टाचारी, गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार, बालमृत्यूकांड या सर्व गोष्टी संपवण्यासाठी आपल्याला सर्वांना कटिबद्ध व्हायचं आहे. आपल्याला आपल्या देशाला, राज्याला मजबूत करण्यासाठी भ्रष्टाचारमुक्त भारत, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र, आपले जिल्हे, कोकण अशा पद्धतीने आपल्याला करावायचं आहे. आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.